कशी दिसते साडीमध्ये मी उभा केला व्हिडिओ आणि हा पण टाकेल आधीच्या ह्याला. पण नेसली का बरोबर. निघूया जायला देवळात. तर तिथे किती गर्दी आहे काय काय माहिती सांगता येणार नाही. गर्दी तर असेलच कारण का सगळेजण येतात. तर आता देवळात जाऊया आणि तिथे गेल्यावर बघूया आपल्याला काय मिळतं. मी आता जाताना फक्त एक तांब्या भरून नेणार आहे पाण्याचा आणि तिथे गेल्याच्या बेलपत्र वगैरे सगळं मिळेल आपल्याला. आणि मग बघूया ना कसं काय तिथे. मी व्हिडिओ टाकत राहील, तुम्ही बघा. तिकडे गेलो आता तिकडचा व्ह्यू तुम्हाला दाखवेल कसं आहे. आता जाताना पण मी दाखवेल किती लांब आहे काय येते, कारण का मला खूप ब्रिजच्या पुढे जायचं आहे. तर बघूया, खूप लोक असतील रस्त्याने, असं काय नाही आहे, जाणारे सगळेजण असतील. तर बघूया आपण कसं काय ते. तिथे गेलं भेटूया आपण. चला बाय. आंबे घेतला आणि आता मी कॅमेरे सेल्फी आपली काढतो त्याच्यानेच व्हिडिओ शूट करतो. मला नाही जमत येते. रस्ता आहे तर इथून जायचं आहे मला. तर बघूया पाण्याचं आंबे. आता बघूया कसं काय ते. मी ॲक्च्युली दिनेश होता तेव्हा दिनेश बरोबर जायची सर्वीकडे. पण आता बघूया कसं काय होतं आहे ते, किती लांब आहे ते. आणि बघू शकता डोंगर कसं आहे ते, डोंगराच्या साईडलाच आहे. बघूया. एकदम ऊन लागते खूप आता है ना. आणि इकडून मी आली आणि हा डोंगर आहे, हा रस्ता आणि खूप ऊन आहे. काहीच लाईक करा. मला का नुसतं पाणी घेऊन चालली आहे. हो, कारण का मी ऑलरेडी पूजा केली आहे घरी, पण मला देवळात जायचंच होतं. मी आईला बोललेली का देवळात जाऊया म्हणून, पण मलाच नाही जायला भेटलं. आई आल्या असत्या पण आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झाले म्हणून नाही. आता बघूया देवळात गेल्यावर. आता तर चाललं आहे. बोराचं झाड आहे, पिंडीवर व्हायला आपण बोर तोडूया. आता हे एवढे तोडले आहेत, आता बस झालं आपल्याला पिंडीवरती व्हायला. चालतं. आणखीन एक घेऊ का. बघू एक घेते. आणि तांब्या जमतच नाही आहे. हे बघ काहीच नाही जमत आहे. कसं पकडायचं आणि ही बोरं कशी दाखवू मला लागलेतात. इथून मला पुढे जायचं. पुढे बघूया काय काय बीट वगैरे आहे, रताळी पण आहेत. पुढे जायचं आहे. आता बघूया देऊळ कुठे येते. नदी दाखवते का आपण. चिपळूण नदी दिसते नाही का. सगळं पाणी सांडत सांडतच येते आता. छान आहे ना. कुंड्या मस्त आहेत. कुंडी नंतर घेऊया आपण. फुलं पण आहेत. फुलापेक्षा फुलं तर बघूया. इथून आता जायचं. बहुतेक हारवाला तर काही दिसत नाही. आई बोलल्या हारवाला फोन केलेला आईला. तर बघूया आता काय करतं. बोललं का हारवाला असेल तिथे. धावा मस्त फॅमिली गार्डन हे छान असेल. इथून हां इथून जावं लागेल. मी बघते आता देवळात कुठे जायचं ते. चला. शंकराचं देऊळ इथेच आहे ना. कुठे त्या साईडला आहे. हां मधला आतमध्ये आहे. हां हां चालतं. हां चालतं. आई आमच्या चुकीच्या इन्फॉर्मेशन देतात मला. विचारते तरीसुद्धा. मावशी देऊळ कुठे आहे. देऊळ कुठे शंकराचं पुढे आहे ना. चालेल चला. त्यांनी सांगितलं सीधा सीधा जा. आज महादेव माझी परीक्षा घेतलेत, पण मी पण काय हारणार नाही आहे. मी पण त्यांची मुलगीच आहे. बापांनी त्रास दिला तर काय फरक नाही पडते. चला बघूया आता जाऊया तिथे शंकराचं मंदिर आहे आणि मग आता भेटूया. चलो येतोय. देऊळ आलं जवळ. मला वाटतं ना आतमध्ये असेल. देऊळ इकडेच आहे ना. हां देऊळ इकडेच आहे ना. हां मी शोधत आणि हा व्ह्यू खूपच चालू आहे. व्हिडिओ चालू आहे. ब्लॉगिंग करते ना. बघा हे देऊळ आहे इथे. छान आहे मस्त. ती नदी आहे तिकडे आणि मस्त दाखवते मी तुम्हाला कसं काय ते. भेटूया. हे बघा हा रस्ता आहे. गर्दी नाही आहे काय नाही आहे जास्त. म्हणजे सकाळी असेल पण आता नाही आहे. चला जाऊया.
आता येथे महिला चक्री भजन मंडळ खूपच छान आहे. मंडळ पनवेल परिसर यांचं आता भजन उत्कृष्ट असं भजन झालेलं आहे. तरी एवढी नाही, मग अशी कमीच होती, आता झाली. हां फ्रंट कॅमेरा नाही होती सगळं आता बघा. देऊ सुंदर आहे. चला आता घरी जाऊया. प्रसादात बघा काय होतं. केळे, खजूर, वेफर्स झालं. दुधाची पिशवी घेतली ह्याच्यात आणि ह्याच्यातच प्रसाद ठेवला. आता निघाली आहे आणि आता घरी जाऊन काय नाही आहे, आज दिवसभर तर काम नाही आहे. दुधाची पिशवी घेतली खरी, बघेल चहा करेल. कॉफी तर घेणार नाही, कॉफीने मला सूट होत. त्याच्यासाठी मग चहा घेईल. आणि हे गाव एवढं सुंदर आहे ना, आणि देवळात एवढी गर्दी नव्हती. जर मी गोठवली गावात असती तर मला 5:30 वाजता जावं लागलं असतं देवळात. पण आता काय नाही आहे, आता मी चालली आहे घरी आणि झालं दर्शन वगैरे झालं. ॲक्च्युली दिनेशला कॉल करणार होती मी. ब्रिजवरती आले, दाखवत होते ब्रिजवर नदी आहे. गावच्या गाडीवर डोंगर बघा, ही गावची गाडी चालली आहे बघा. आणि हा डोंगर आहे, छान आहे ना. आपण इकडे गेलेलो देवळात, आता इकडे घरी चाललो आहे. गाडी धुवायचं आहे. काय काय वस्तू आहे तिथे, पूर्ण काय काय आहे इथे. काय करणार आहे, सगळं बाजारच भरला आहे इथे आता आमच्या इथे. बघितलं कसं आहे पनवेल, वाव सगळं ब्लॅक 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 ब्लॅक. सुंदर आहे. इथे चिकनवाला आहे, मटनवाला आहे, सगळंच आहे इकडे. आमच्याकडे काय नाही असं काय नाही, सर्वच आहे बघा. आणि पेट्रोल पंप पण जवळच झाला आता माझ्या इथून. अशा तऱ्हेने आता म्हणजे माझ्या बाजूला पेट्रोल पंप पण होते. खूप डेव्हलप होते बाबा आमच्या इथे. कोणाला यायचं असेल तर पटापट घेऊन टाका फ्लॅट. तिथे म्हणजे जाम महाग आहेत, कसली कमी नाही आहे लोकांना. प्रसाद आहे ना नक्की, कोणी ठेवलं, ह्यांनी ठेवलं आहे का? अच्छा बघा किती लहान नातेच ना त्यांची. बघा त्यांचं आज महाशिवरात्रीच्या वेळेस त्यांनी प्रसादाचं ठेवलं आहे. मी त्यांचं हां आज प्रसाद ठेवला आहे काकांनी बघा. आणि खरंच खूप चांगलं. तुकाराम आहेत, तुकाराम मस्कर सर आहेत. आणि ते मस्कर दादा त्यांचेच आहेत का तुम्ही रिलेटिव्ह? अच्छा अच्छा, ते डेअरीवाले मस्कर दादा आहेत ना, त्यांचे पप्पा आहेत ते. खूप छान त्यांचं बघा की ते. मला असं वाटलं का विकल झालं पण नाही प्रसाद. त्यांची नात आहे, त्यांची बघा किती छान आहेत. आमच्या गावातली आपुर्लीतली लोक बघा. आहे का तुमच्याकडे पण? तुम्ही पण असे व्हिडिओ करून पाठवा प्लीज. कमेंट, लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. काय तुम्हाला सांगू आता, काय सत्व दाखवत आहेत ना, शब्दच येत नाही माझ्या तोंडातून खरंच अक्षरशः. म्हणजे आपण काय लागतं बोलायला, फक्त एक लोटा जल आणि त्याच्यातही त्याने एवढं मला काय दिलं ना आज. म्हणजे त्याने दाखवून दिलं आहे का आहे म्हणून तो, माहिती आहे का. आणि ॲक्च्युली खरंच सिरियसली सांगते का, पूर्ण म्हणजे सकाळपासून जे जे मला अनुभव आले मी आत्ता शेअर नाही करणार ते प्लीज. जेव्हा माझं एक खूप काम आहे, मला म्हणजे एक काम आहे माझं, ते जर झालं तर मी सगळं सांगेल का महाशिवरात्रीला काय काय मला अनुभव आला आहे. काय तुम्हाला सांगू, खरंच मला तोंडातून एक शब्द येत नाही. की असं नाही की मला काय बोलता येत नाही, येत आहे पण मला खरंच आजचा जो अनुभव आहे ना तो मी म्हणजे शब्दात नाही बोलू शकत आहे. मी तुम्हाला खरंच एक असा ब्लॉग बनवेल का त्याच्यात सांगेल की काय झालं आज माझ्याबरोबर. आणि तुम्ही जेव्हा शंकराच्या चरणात येतात किंवा भोलेच्या चरणात येतात, ॲक्च्युली काय अनुभव असतात आणि ते आपल्याला किती साथ देतात. पूर्ण ब्लॉग बनवणार आहे मी त्याच्यासाठी एक स्पेशली. खरं हर हर महादेव, नमो पार्वती पते, हर हर महादेव. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.